विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर आली आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 4 वर्षात केवळ 31.58% उपस्थित होते। शिवसेनेच्या भावना गवळी आणि राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सलग 3 अधिवेशनांमध्ये एकदाही उपस्थिती दर्शवली नाहीये। उद्धव ठाकरे यांनी एकूण 133 बैठकींपैकी केवळ 42 बैठकांना हजेरी लावली। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, काय नेमकी आकडेवारी समोर आली आहे? नक्कीच आपण पाहतोय की विधिमंडळ अधिवेशनांपैकी उद्धव ठाकरेंची गेल्या 4 वर्षांमध्ये 31.58% उपस्थिती असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये जे आहे ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि 2020 ला ते विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आले होते। जेव्हा मुख्यमंत्री होते त्याची आकडेवारी जी आहे ती आकडेवारी नाही, मात्र जेव्हापासून ते विरोधात बसले त्यानंतर एकूण 133 बैठकांपैकी केवळ 42 बैठकांना हजेरी जी आहे ते उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशनामध्ये लावलेले आहे। म्हणजे जवळपास 31.58% उद्धव ठाकरे जे आहे ते विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये उपस्थित होते। मात्र काही सदस्य असे देखील आहेत ज्या सदस्यांची सलग 3 अधिवेशनं जी आहे ती त्यांनी एकही दिवस हजेरी लावली नाही। यामध्ये शिवसेनेचे भावना गवळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव जे आहे ते प्रामुख्याने पुढे आलेले आहे। त्याचसोबतच राजेश राठोड, शशिकांत शिंदे यांची 90% पेक्षा अधिक उपस्थिती जी आहे ती अधिवेशनामध्ये होती। मात्र असे काही सदस्य आहेत त्यांची 100% जी आहे ती अधिवेशनामध्ये उपस्थिती होती। यामध्ये मनीषा कायंदे, जगन्नाथ अभ्यंकर आणि सुधाकर अडबले यांची 100% उपस्थिती जी आहे ती अधिवेशनात होती। मात्र उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते मोठी तफावत असल्याची आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।